आजकाल लहान मुले जेवणाकडे अजिबात लक्षात देत नाहीत, म्हणून ना मी मस्तपैकी त्याच्यासाठी पौष्टिक लाडूची रेसिपी लिहून त्यांना डिंक वगैरे सगळं व्यवस्थित रास. तर या लाडू बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर 2 वाटी गहूनं पीठ लेवानं, त्यांना 1 वाटी बेसननं पीठ टाकानं, त्यानंतर गॅस चालू करानं आणि अर्धी वाटी पूर्णपणे तूप टाकानं. आई तूप मी गरज पाडस तुमले जे बाहेरनं जे रास ना ते जरी मागवलं तरी चालेल, पण अर्धा वाटी पूर्ण टाकानं. आणि बारीक गॅसवर जोवर ते छान असं लाल होत नाही ना तोवर त्याला भाजानं. फास्ट गॅस अजिबात करान नाही. छान असं त्यांना वास यायला लाग गया का मस्तपैकी लाल होई गे का तोवर त्याला भाजानं. त्यांना अर्धी वाटी तूप टाकानं, त्यांना ड्रायफ्रूट्स टाकानं, जसं काजू बदाम 1 वाटी, डिंक रासना तो डिंक पण छान असा हे करानं, 1 वाटी डिंक लेवानं. अर्धा वाटी जरी लिहिलं तरी चांगली चालन. लगे तूपमध्ये हे कर लेवानं. जितला पण ड्रायफ्रूट्स राहते ना तिथला लिहिणार तरी चालेल. त्यांनी लाल कर लेवानं, त्यांनी पावडर बनायला लेवानं. त्यानंतर जे तूप उरेल रासना कडे मग त्यांनाच 1 वाटी जे गुड रासना त्याला किशी लिहिन तमीनी आणि मस्त मेल्ट करली ना. ते मेल्ट होई की त्यानं थोडं पाणी टाकानं. गुळ हा जास्त शिजू देवाना नाही तर लहान पोरसले खावायला त्रास होईल. गुळ मेल्ट होईना त्यानंतर त्यांना जायफळ थोडंसं घशीचून टाकी देईन. तर मी इलायची पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही. त्यानंतर जे ड्रायफ्रूट्सने टाकू होते आपण ते मिक्स करले ना मी. त्यानंतर गुळ टाकानं जे आपण मेल्ट करेल ते आणि चम्मचवरच मिक्स करा, कारण ते खूप जास्त बेकार गरम रास म्हणून रेस अजिबात नाही नाही का. सगळं मिक्स करा पटापट सगळं मिक्स होई गे. त्यानंतर हातवर मसळं मी नाही चांगलं, जेणेकरून गुळ सगळ्याकडे पोचे जायला पाहिजे. खूप गरम होतं पण तरी पण हिंमत तर करणीच पडेल. त्यानंतर छोटा मिनी लाडू बांधाना, एकदम छोटा. या मी मला भाजीसाठी बनवणार होतो, बघू शकता. तिला खूप जास्त आवडणार. एकदम छोटा बनावा ना. मी अशा प्रकारे सगळा लाडू बनायली ना. तोही पण नक्की बनावा. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, जास्त काही लागत नाही, पण लहान मुलांसाठी तर एकदम इम्पॉर्टंट आहे. नक्की बनावा. अशाच इझी रेसिपींसाठी, सोपे रेसिपींसाठी मना चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. मी अशाच इझी रेसिपी शेअर करत राहत हमेशा. तर फक्त सबस्क्राईबनं बटन दाबाशिवाय जाऊ नका.